भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 84वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. विठ्ठल स्तुती. शेवटचं कडवं आहे म्हणून मी आज पुन्हा पहिलं घेते. पूर्ण ब्रह्मोचित स्वरूप आद्यपीठ ईश्वरा, सर्व साक्षी तूच एक भो विभो दिगंबरा. हे अफाट दृश्य विश्वरूप की तुझे भले, अस्ति भाती प्रिय तूच सर्व काही विठ्ठले. राघवा रमावरा सुमंगला दयाघना, यादवेंद्र हे उपेंद्र हे खगेंद्र वाहना. पांडुरंग पंढरीश पापहारी पावना, भक्ती सौख्य दे गणू सहित तुझ हीच तुझ याचना. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वरम, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभू हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवंताचं उद्धवाला ज्ञान देणं चालू आहे. आता भगवान बद्ध मुक्त आणि भक्त याच्याबद्दल जे त्यांची लक्षणं किंवा सविस्तर माहिती हे सगळं आता उद्धवाला देत आहेत. त्याच्या एकेका प्रश्नानुसार त्याची खूप ऐकायची उत्सुकता आहे. तो लक्ष देऊन ऐकतोय म्हटल्यावर देव हे सगळं त्याला सांगतायत. श्री भगवान वाच. बद्धो मुक्तो इति व्याख्या गुणे गुणतो मेन वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वान न मे मोक्षो न बंधनम. म्हणजे उद्धवा, आत्मा बद्ध आहे की मुक्त आहे अशा प्रकारची व्याख्या या व्यवहार माझ्या अधीन राहणारे सत्वादी गुण उपाधीने होतात. वस्तुतः तत्वदृष्टीने नाही. सर्व गुण मायामूलक आहेत. इंद्रजाल आहे, जादूच्या खेळाप्रमाणे आहे. म्हणून माझा मोक्ष व बंधन म्हणजे हे सर्व खेळासारखं आहे. ज्याप्रमाणे स्वप्न बुद्धीचे विवर्त त्यात न झालेले भासते मिथ्या आहे, तसेच शोक मोह सुख दुःख शरीराची उत्पत्ती मृत्यू हे सर्व संसाराचा खेळ मायेमुळे अविद्येमुळे प्रतीत होतो. उद्धवा, शरीरधाऱ्यांना मुक्तीचा अनुभव करवणारी आत्मविद्या एकमात्र आहे. बंधनाचा अनुभव करवणारी अविद्या ही आहे एकमात्र. या दोन्ही माझ्याच अनादी शक्ती आहेत. मायेपासूनच यांची रचना झाली आहे. याचे काही वास्तविक अस्तित्व मात्र नसते. हे बंधू, तू तर स्वतः बुद्धिमान आहेस. विचार कर की जीव तर एकच आहे. तो व्यवहारासाठी माझ्या अंशरूपात कल्पित केलाय. वस्तुतः माझे स्वरूपच आहे. आत्मज्ञानाने संपन्न झाल्यावर त्यास मुक्त म्हणतात. आत्मज्ञान नसलेल्याने बद्ध असतो व हे अज्ञान अनादी असल्यामुळे बंधन पण अनादी आहे. अशा प्रकारे माझ्या एकातच धर्मात राहिल्यावर जो शोक आनंदरूप विरुद्ध धर्मवाले वाटते त्या म्हणजे बद्ध मुक्तचा भेद सांगतो. म्हणजे आता सगळं भविष्य देव विस्ताराने आता त्याला सांगायला लागतायत. की ज्याप्रमाणे
मनुष्याची सावली जशी मिथ्या, तशी ब्रह्मामध्ये आहे अशी जी कल्पना आहे ती मिथ्या माया आहे. तरी स्वप्नात मनाने जे एकटे असताना अनेक रूप धारण केली जातात. हे त्याप्रमाणे हे विश्व जे देहाच्या इंद्रियांना मनाला अनेकत्वाने भासते, हे स्वप्नवत आहे. मी एक तुला आणखी सांगतो की जीव आणि शिव यांच्यात भेद नाहीये. मूळ बिंब आणि प्रतिबिंब ह्याच्यात मलिनता नाहीये. पण आरसा मलिन असला किंवा पाणी हल्लं, प्रतिबिंब हलतं, विकारी वाटतं, तसंच म्हणजे आरसा किंवा पाणी, त्याचप्रमाणे चित्त सदोष असेल तर जीवभाव खरा वाटतो. आणि चित्त शुद्धी झाली की जीवच शिव होऊन जातो. जीवाला बंधन असते असं वाटत असतं, ते मायेच्या योगाने. शोक, मोह, सुख, दुःख, स्वप्न, देहाच्या सर्व कृती त्या त्या दृष्टीने भासमान असतात. आरशातील म्हणजे हे काढून टाकलं मळ की स्वच्छ दिसायला लागतं, तसंच आहे. प्रत्येक गोष्टीत स्वप्नवत जसं विद्या आणि अविद्या, बंध आणि मोक्ष यांना सिद्ध करणाऱ्या दोन शक्ती आहेत, त्या माझ्यापासूनच निर्माण झाल्या आहेत. मी पातकी आहे, म्हणजे सदैव सामान्य माणूस आपल्याला उपाध्या स्वतःच लावून घेत असतो. मी दुर्दैवी आहे, मी देह आहे, मला कर्म आहे, जन्म मरण आहे, पुनर्जन्म आहे, अशा प्रकारे जाणीवेला जी मर्यादित करते तिला अविद्या म्हणतात. म्हणजे आता पुन्हा हे स्वप्नवत जे अविद्या आणि अविद्या सांगितले त्याच्यातही देव फरक करून उद्धवाला सांगतायत. पण मी ब्रह्म आहे, चिन्मात्र आहे, वृत्तीशून्य आहे, निरंतर आहे, सनातन आहे, अविकारी आहे, अविनाशी आहे. हीच स्फूर्ती ज्या शक्तीने सतत राहते ती विद्या. आणि आत्मज्ञानी माणसाच्या मनात हे भाव सातत्याने टिकून राहतात, म्हणूनच त्यांना आपण आत्मज्ञानी म्हणतो. मग तो आणि ईश्वर ह्याच्यात भेदच उरत नाही. जो मनुष्य माझी भक्ती करत नाही तो अविद्येत राहतो, पण जो निरंतर भक्त असतो त्याची विद्याशक्ती अर्थात ब्रह्मज्ञान सतत राहते. बंध आणि मोक्ष यांना मायाच कारण आहे. हे जरी खरं असलं तरी छायेला ज्याप्रमाणे स्वतःची गती नसते, सावली काही आपण धावलो नाही तर नुसती सावली धावत नाही, त्याप्रमाणे पदार्थ हल्ला की छाया हलते, सावली हलते. तसेच मायेला स्वतःच सामर्थ्य नाही. बंध आणि मोक्ष देण्याचं सामर्थ्य हे माझच आहे. म्हणजे माया ही भगवंताची सावली आहे, हे भगवान सांगतायत. उद्धवा, बंध आणि मोक्ष यांची मी तुला आणखी माहिती सांगतो. दीप अनेक असले तर त्याच्या, हे खूप सुंदर उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे. दिवे अनेक असले तरी त्याच्यातनं जो प्रकाश, ज्योतिर्मयता आहे, प्रकाशत्व आहे, ते एकच असतं. त्याप्रमाणे त्रैलोक्यात आत्मा एकच आहे. म्हणजे आपण अनेक जण जरी दिसत असलो तरी आपल्यात भरून राहिलेला आत्मतत्व एक आहे. खूप छान उदाहरण देवाने दिलंय. दोन ज्योती एकत्र होऊ शकतात पण दोन पणत्या नाहीत. दिवे अनेक आहेत, पणत्या जसाच्या तशा त्या आहेत, किंवा त्या फुटल्या घटपटाच्या ह्याच्यात तो मडकं फुटलं म्हणतात आणि आकाशात ते मिसळलं. तर इथं तर पणत्यांमध्ये ज्योती लावलेल्या आहेत. हिचा प्रकाश आणि ह्याचा प्रकाश, प्रकाश हा एकच आहे. दोन वेगवेगळ्या पणत्या असल्या तरी त्या ज्योती एकरूप होऊ शकतात, म्हणजे त्यांचा प्रकाश एकमेकात मिसळतो. जिथं आपल्याला प्रकाश दिसत असतो तिथं आपण हे सांगू शकत नाही हा ह्या दिव्याचा प्रकाश आहे, हा या दिव्याचा. आपल्या हातावर जो उजेड पडलाय तो ह्या दिव्यातनं पडलाय असं सांगू शकत नाही. हे देव म्हणतायत की पण पणती मात्र दोन वेगवेगळ्या दाखवू शकतो. म्हणजे कशात फरक आहे? शिव रूप जे माझं आहे ते दिसत नाही, पण जीवरूप जे आहेत म्हणजे बंधनात असलेले ते मात्र वेगळेपणाने दाखवता येतात, की जसं सर्वत्र आपण एकमेकांना वेगळं वेगळं समजतो ते. आणि ते सांगतायत यावरून जे जड आहेत ते एक होऊ शकत नाहीत. हे तुला कळलं का? जे अजड आहेत ते सहज एक होतात. चंदनाचे अनेक तुकडे असले व त्याचा सुगंध एकच असतो, ते तरी तुकडे एकत्र होऊ शकत नाहीत. घटाने व्यापलेले आकाशाला घट फुटला तरी काहीही त्रास होत नाही, फरक पडत नाही. त्याप्रमाणे देह नष्ट झाले
तरी आत्म्याला काहीही बाधा येत नाही. डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं, पण सूर्य त्यात नसतो. डबक्याची मलिनता सूर्याला बाधत नाही, काहीही लागत नाही. म्हणून मी शिव आहे. जीव देहाच्या आसक्तीने बद्ध झाला आहे. जीवाला म्हणजे त्या देहाला जी बंधनं लागतात, जे दोष लागतात, ते मला स्पर्श करत नाहीत, कारण मी ब्रह्मस्वरूप आहे. ह्याच दृष्टांताप्रमाणे जीव परस्परांच्या सुखदुःखांना बाधित होत नाही. जीव आणि ईश्वर वस्तुतः एकच आहेत. जीव हा ब्रह्म आहे. जे जे जीवाला हवं ते तो ईश्वराजवळ मागत असतो आणि ईश्वर कशालाही नाही न म्हणता जीवाला देत असतो. एकमात्र खरे की अंतर्यामी असलेला ईश्वर जीवाला तू देहबुद्धी धरू नको, या देहरूपी वृक्षाला आलेली चांगली वाईट फळं धरू नको, असं आतून खुणावीत असतो. म्हणजे आपल्याला एखादा स्वार्थ करताना किंवा कोणतीही मनास काही घ्यावं वाटलं तर आपल्याला हे बास नकोय असं मनात अंतर्मन म्हणत असतं, पण आपण तिकडं जुगारून देतो आणि करतो. हे देव सांगतात की मी आतून खुणावत असतो. म्हणजे जी आपली सत्सद विवेक बुद्धी ज्याला म्हणतात, ती म्हणजे ईशशक्ती, ती तुम्हाला सांगत असते की अडकू नको, की तू देह नाहीयेस. पण तिकडं आपण म्हणजे तो दुर्लक्ष करतो. खरा ज्ञानी पुरुष अर्थात शब्दज्ञानी नव्हे, तर स्वतःच्या आत्मस्वरूपाचं सतत भान असणारा मनुष्य बाह्यता कोणत्याही परिस्थितीत असला तरी त्या परिस्थितीने बद्ध होत नाही. तो स्वतः सहित सर्व विश्वाला एकरूप समजतो, म्हणून नित्य परमानंदात राहतो. आकाश कोणत्याही दबावाने दाबलं जात नाही. शीत, उष्ण, मेघ, विजा यांचा आकाशाशी काहीही संबंध येत नाही. वायू सर्वत्र वाहतो. त्याप्रमाणे मुक्त मनुष्य देहात असूनही अलिप्त असतो. असा मुक्त मनुष्य, त्याला स्त्री, पुत्र, नोकर, चाकर, आप्तेष्ट, मित्र, आपली सर्व माणसे हे असली तरी तो त्यात आसक्त नसतो. तो मनातून म्हणतच असतो मी ब्रह्म आहे. म्हणजे तो जोडलेलाच असतो. याची निष्ठा अखंड असल्यामुळे त्याला ब्रह्मचारी म्हणजे मी ब्रह्म आहे हे आचरण, म्हणजे निष्ठेने केलेलं आचरण ज्याचं टिकून असतं त्याला ब्रह्मचारी असं म्हणतात. किती सोपी आणि छान व्याख्या केली आहे. पुन्हा पुन्हा परवा एकदा आली होती, आता ही आज दुसऱ्यांदा दुसऱ्या प्रकाराने आली आहे. म्हणजे आचरण मी ब्रह्म आहे हेच करणं म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं, या ब्रह्मचारी असणं. उद्धवा, हे सगळं उच्च प्रकारचं वर्णन मी केलं, पण मुमुक्षुने याला सुरुवात कुठून करायची प्रश्न विचारून कृष्ण थांबला. आपणच त्याला उत्तर द्यायला अजून भगवान स्वतः प्रश्न विचारतायत. उद्धवाच्या डोळ्यात निरखून पाहिलं. तो असा का थांबला म्हणून उद्धव चकित झाला. पण आपण एवढं बोलत आहोत, उद्धवाला बोध होतोय ना, हा कृष्णाला प्रश्न पडला होता. उद्धव नुसताच ऐकतोय का त्याच्या डोक्यात जातंय की नाही, हे देवांना बघायचं होतं म्हणून ते शांत होतात. आणि मग ते म्हणतायत, उद्धवा, कृष्णा, उद्धव विचारतो, कृष्णा माझं पूर्ण लक्ष आहे, मी सांगू का सुरुवात कुठून करायची आहे. कृष्ण म्हणाला, सांग बरं, खरंच तुझं अवधान आहे ना, हेच मी पाहत होतो. उद्धव हसला आणि म्हणाला, बद्ध माणूस म्हणजे आंधळा माणूस. आपलं खरं स्वरूप तो पाहतच नाही. तात्पुरत्या सुखाकडे धाव घेतो आणि त्यातून दुःख प्राप्त झालं की तिथून पळून दुसऱ्या काल्पनिक सुखाकडे धावतो. जे त्याला आपण सांगतोय हे समजतंय आणि त्याच्या आकलन पद्धतीने उद्धव सांगतोय. देवाला आनंद झाला, देव तृप्त झाले त्याच्या ह्या उत्तरावर. ज्यांच्या प्राण, इंद्रिय, मन, बुद्धीच्या समस्त चेष्टा क्रिया बिना संकल्पाने होतात ते देहस्थितीत राहून गुणमुक्त होतात. हा त्या तत्वज्ञ मुक्त पुरुषाच्या शरीरास भले हिंसक लोक काही पीडा देवोत, दैवयोगाने त्यांची पूजा करोत किंवा त्याला सतावत, ते ना दुःखी होतात ना आनंदी होतात. ते समदर्शी असतात. जीवनमुक्त पुरुष भले बुरे बोलत नाहीत, ते काहीही वाईट काम करत नाहीत की चांगले करत नाहीत. व्यवहारात समान बुद्धी ठेवतात, कारण ते आत्मानंदात मग्न असतात. समोर येईल त्याप्रमाणे काम करतात.
जडाप्रमाणे असतात, पण म्हणून ते मूर्ख जड नसतात. प्रिय उद्धव, जो पुरुष वेदांच्या पारगामी विद्वान आहे पण परब्रह्म ज्ञानात शून्य आहे, त्याच्या परिश्रमास काही अर्थ नाही. ते असे झाले की जणू बिन दुधाच्या गायीला पाळले. म्हणजे भाकड गायी पाळण्यासारखं आहे. जर नुसता अभ्यास केला वेदांचा तर आपण तेच करत असतो, नुसतं वाचन करतो, अभ्यास करतो, पण जे ब्रह्मज्ञान आहे त्याच्यापुढे कधी जाणार आहे? हळूहळू कधीतरी प्रगती देवच करत, त्यांनाच आपण हे करूया. पण हेच अगदी स्वच्छ भगवान सांगतायत की शब्द ब्रह्माने निष्णातो न निष्णयात परे यदी श्रमस्तस्य श्रमफलो बधोनु मीव रक्षतः. तो नुसता त्याला श्रम होतात, हे वाचनाचे, वेद वाचायचे, ज्ञान मिळवायचं, त्याच्या परिश्रम होतात, पण प्रत्यक्षात जे आत्मज्ञान आहे ते त्याच्यापासून खूप लांब असतं. म्हणजे दूध न देणारी गाय, भाकड गाय म्हणजे दिसती तर गाय, पण तिचा गायीचा उपयोग कधी, तिचं जेव्हा दूध छान मिळतं त्यावेळेस. तशी तर गाय म्हणजे खूप फायद्याची आहे नुसती असली तरी. परंतु इथं ते उदाहरण तिच्या दुप्तेपणाला धरून दिले. दूध न देणारी गाय, व्यभिचारिणी स्त्री, पराधीन शरीर, दुष्टपुत्र, सत्पात्र प्राप्त होऊ नये दान न केलेले धन, माझे गुणगान न करता राहिलेली व्यर्थ वाणी, या गोष्टींचा रखवालदार दुःखावर दुःखे भोगत असतो. पण त्याला कळतच नाही मूळ काय करायचे, म्हणून ते हे सर्व करतो. म्हणून उद्धवा, जी वाणी उत्पत्ती स्थिती प्रलय रूप माझ्या लोकपावन लीलेचे वर्णन होत नाही, लीलावतारांमध्येही लोकप्रिय रामकृष्णादी अवतारांचे ज्यात गुण गातले जात नाही, ती वाणी वंध्या आहे. वांझ स्त्रीचं जे उपमा आहे ती दिलेली आहे. हा अनुभव व्यासांनी स्वतःच्या वरूनच हा श्लोक दिलेला आहे. जसं काही कारण त्यांनी कितीतरी वेदांचा अभ्यास केला, सगळं त्यांच्या मुखोद्गत होतं, तत्वज्ञान मुखोद्गत होतं, पण अनुभूती यासाठी त्यांना पुन्हा भक्ती मार्गाकडे वळावं लागलं. आणि ज्यावेळेस हे चतुश्लोकी भागवताच्या रूपातनं त्यांनी हे एवढे 18,000 श्लोक केले आणि आनंद लुटला. त्यामुळे ते म्हणतात की नुसतं शुष्क ज्ञान, त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत की नुसतं शुष्क ज्ञान उपयोगी नाही. आणि जोपर्यंत आपण भगवंताचे गुणानुवाद करत नाही, त्याचं गुण गात नाही, त्याला काहीही अर्थ नाही. भगवंताचे गुण कोणत्याही इच्छेशिवाय फक्त गावेत, फक्त गावेत, कारण तसं देवाचं स्वरूप आहे. तुम्ही बघता सगुण रूपाचं गावं असं बिलकुल नाही. तसं हे निर्गुण रूपच एवढं भव्य आहे, विशाल आहे, विस्तार म्हणजे विस्तृत आहे, अवाढव्य आहे. त्याचं गायलं तरी चालतंय ना, की आपल्याला आपण नुसतं समुद्र किनाऱ्यावर बसलो किंवा हिमालयात वगैरे गेल्यावर बघतो, पण नुसता तो पांढरा स्वच्छ डोंगर बघितला की कुठं मनाने जातो आपण. म्हणजे किती मन एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव घेतं. समुद्र किनारी किती वेळ बसला तरी तो लाटांचा जो येणं जाणं असतं, आपण किती वेळ बसू शकतो आणि तो आनंद घेऊ शकतो. म्हणजे हे विस्तीर्ण आणि विस्तृत आणि प्रचंड रूप भगवंताचं, व्यापक रूप जेव्हा बघतो तिथं आपण आपोआप मनोमन त्याला शरण जातो. त्याच्या त्या भव्य रूपाला सर्वांगाने नमन करतो. म्हणजे आपण शब्दच तोकडे पडतात तिथं. तेच आता देव सांगतायत की जर माझी स्तुती केली नाही तर त्या वाणीला अर्थच नाही ना. आणि त्याच्यात राम आणि कृष्ण हे दोन पूर्णावतार असे झालेत की त्याच्यात खूप स्तुती करण्यासारखे गुण आहेत. म्हणजे सगुण अवतारातलं चाललंय हे, तर ते त्याच्यात करावं. त्यामुळे तो माणूस सुखी होऊ शकतो, आनंदी, त्याला शांतता मिळू शकते, आनंदी प्राप्त करू शकतो, हे सांगतायत. प्रिय उद्धम, जसे की वर वर्णन केलंय, आत्मजिज्ञासा व विचारांद्वारे आत्म्यात जो अनेकतेचा भ्रम होतो तो दूर करावा आणि माझ्यात सर्वव्यापी परमात्म्यात आपले मन लावावे, निर्मळ मन लावावे आणि सांसारिक व्यावहारिक तसे जे काही विचार आपले आहेत त्याला पूर्णविराम द्यावा. तुम्ही आपले मन परब्रह्मात स्थिर करू शकला नाही तर सारे कर्म निरपेक्ष होऊन माझ्या प्रित्यर्थ करा. म्हणजे जर आपल्याला
त्या अवस्थेला जाता येत नसलं, परब्रह्मात आपण लीन होऊ शकलो नाही, तर मग आपण साधा मार्ग जो सांगितलाय की प्रत्येक कर्म करायचं एकतर निरपेक्षपणे करायचं, की त्यांनी मला नेमून दिलेलं काम मी करतो अशा बुद्धीने तरी करा. माझ्या कथा समस्त लोकांना पवित्र करणाऱ्या तसेच कल्याण स्वरूपिणी आहेत. त्या अतीव श्रद्धेने ऐकाव्यात, पुन्हा पुन्हा ऐकाव्यात, पुन्हा पुन्हा माझे गायन म्हणजे चरित्र गायन, स्मरण, अभिनय केला पाहिजे. माझ्या आश्रित राहून माझ्यासाठी धर्म, काम, अर्थ सेवन केले पाहिजे. प्रिय उद्धव, असे जो करतो त्यास मी अविनाशी पुरुषात म्हणजे प्रमाणे अनन्य प्रेमीमयी भक्ती देतो, प्राप्त होते. सत्संगल अब्ध्वाया भक्त्या मयी माम उपासिता सवयी मे दर्शितम सद्भिर रंचसा विंदते पदम. भक्तीची प्राप्ती सत्संगाने होते. पुन्हा हे महत्वाचं आहे. एका क्षणाचा सत्संग माणसाचं आमूलाग्र आयुष्य बदलून टाकतो. पण सत्संग मात्र खरा आणि अगदी निर्मळ हवा. सत्संगाने होते. जो माझी उपासना करतो ते माझ्या सानिध्याचा अनुभव घेतो. अशा प्रकारे जेव्हा त्याचे अंतःकरण शुद्ध होते तेव्हा तो संतांच्या उपदेशानुसार त्याद्वारे सांगितलेल्या माझ्या परमपदास वास्तविक रूपास सहज रीतीने प्राप्त करतो. म्हणजे भगवान प्रत्येक उपाय सांगतात की आता मी जरी गेलो तर तुला मला कसं प्राप्त करायचंय. तसं तर सुरुवातीला उद्धव म्हणलेला असतो की तुम्ही मलाच घेऊन जा. पण घेऊन जा म्हणजे देवाला एकत्व पावायचंय, त्याच्याशी एकत्व साधायचंय, पण ते कशा पद्धतीने. अरे मी आणि तू एकरूप कसं आहे हे त्याला त्याच्या सर्व पायऱ्या चढत 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 माझ्यापर्यंत पोचू दे, म्हणून देव हे सगळं त्याला विस्ताराने सांगतायत, व्यवस्थित सांगतायत. कुठंही त्याला उद्धव एकदा मार्गस्थ झाला की तो अजिबात कमी पडता कामा नये कुठंही, हे ते देव सांगतायत. म्हणून त्याला जेवढं सविस्तर ज्ञान देता येईल तेवढं देव देत आहेत. आता उद्धव म्हणजे श्रीकृष्णाला प्रश्न करतोय उद्धव, भगवन आपणच ब्रह्मादी श्रेष्ठ देवता आहेत, सत्यादी लोक आहेत, चराचर जगताचे स्वामी आहात. मी आपला विनीत प्रेमी भक्त आहे, शरणागत भक्त रक्षक आहे. तर आता आपण मला भक्ती रहस्य अजून सांगा. भगवन मी जाणतो की आपण प्रकृतीच्या अतीत पुरुषोत्तम आहात एवं चिदाकाश स्वरूप ब्रह्म आहात. आपल्यापासून भिन्न काहीही नाही, तरी पण आपण लीलेने स्वेच्छेने हे शरीर धारण केलेत, अवतार घेतलाय. आपणच भक्त आणि भक्ती रहस्य सांगू शकता. आता भगवान उद्धवाच्या या प्रश्नाला छान उत्तर देतात. भगवान म्हणतात, कृपालुकृत द्रोहा स्थिती तितिक्षु सर्वदेहिनाम सत्यसारो नवद्यात्मा सम सर्वोपकारका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय उद्धव, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राण्याशी वैरभाव ठेवत नाही. खूप दारुण दुःख पण प्रसन्नपणे भोगतो. त्याच्या जीवनाचे सार आहे सत्य आणि त्याच्या मनात कोणतीही पापवासना येत नाही. तो समदर्शी व सर्वांचे भले करणारा असतो. त्याची बुद्धी कामना कलुषित होत नाही. तो संयमी, मधुर स्वभाव, पवित्र असतो. संग्रह व परिग्रहापासून सर्वथा दूर असतो. कोणत्याही गोष्टीसाठी तो काही चेष्टा करत नाही. नेमका म्हणजे थोडा आहार घेतो, मिताहारी असतो, शांत राहतो. त्याची बुद्धी स्थिर असते. त्यास केवळ माझा भरोसा म्हणजे विश्वास असतो आणि तो सदैव आत्मचिंतनात मग्न असतो. तो प्रमादरहित, गंभीर स्वभाव व धैर्यवान असतो. तहान, भूक, शोक, मोह, जन्म, मृत्यू हे जे काही असतात त्याच्या वंशात 6 त्याच्या वंशात राहतात की अंकित असतात. म्हणजे तो कधीही
तो म्हणेल त्यावेळेस तो त्यांच्यावर तो त्याला वश राहतात, अंकित असतात. तो स्वतः कधी कोणाकडून सन्मानाची अपेक्षा ठेवत नाही. प्रत्येकाला इतका सूक्ष्म अहंकार असतो की तो सर्व बाजूंनी जायला पाहिजे. ठाकूरांची तर म्हणजे ह्या गोष्टी गोंदवलेकर महाराज काय, ठाकूर काय, अप्पा काय आणि परमसद्गुरू ह्या सांगितल्याशिवाय राहवतच नाही, कारण इतक्या त्या श्रेष्ठ आहेत. ते म्हणतात की माझा अहंकार अजून आहे असं एकदा ठाकूरांना म्हणजे रामकृष्ण परमहंसांना वाटतं. कसं वाटतं, काय वाटतं, त्यांच्या मनात येतं की मी अजून कुठंतरी मथुरबाबूंचं त्याचं काहीतरी त्यांचं बोलणं होतं, त्याच्यात ते कायम ह्या ठिकाणी असं म्हणायचे, म्हणजे ह्या देहाला मी असा शब्दच काढत नसतात आणि एकदा चुकून त्यांच्याकडनं मी शब्द येतो कुठं कशाच्या संदर्भात. त्यांनी आपल्या वाढलेल्या केसांनी संडास धुतलेत, घासून पायखाने धुतलेत, का तर अहंकार आहे माझ्यात अजून. म्हणजे केवढ्या पराकोटीचा अहंकार त्यागायला प्रयत्न करतात सत्पुरुष. आपण काडीचाही प्रयत्न करत नाही. निदान त्यांनी सांगितलेलं जे आहे ते नित्य वाचलं तर आपल्यावर धारणा तरी मनावर व्हायला लागेल आणि मन कधीतरी ते धरेल की आपल्याला ह्याच मार्गाने जायचंय, त्याच्याशिवाय कल्याण साधू शकत नाही. जीवाचं कल्याण केवळ ह्या मार्गाने गेल्यावर होणार आहे. हे आपल्याला पटायसाठी ह्या गोष्टी करायला पाहिजेत. हे ते म्हणजे ठाकूरांच्या ह्या प्रत्यक्ष घडवून त्यांनी लोकांसाठी दाखव. त्यांच्या ठिकाणी अहंकार नव्हताच, कधीच नव्हता. ते परिपूर्ण ब्रह्म होते आणि तरी सुद्धा आपल्या म्हणजे लोकांना घालून द्यायचा काहीतरी पायंडा की अहंकार किती सूक्ष्म असू शकतो, तो असतो, तो घालवायसाठी काय कर, म्हणून हे उदाहरण त्यांनी घालून दिलं, त्या दाखवलं. त्यांचं सगळं अजब आहे. आपण फक्त ऐकायच्या गोष्टी आहेत. अशा इतक्या विलक्षण पातळीवर जाऊन आपण अहंकार त्यागायला शक्य आहे का, हा आपणच विचार करायचा. मग देव सांगतायत की जो माझा भक्त आहे तो सदैव ध्यानादीत वगैरे व्यत्यय येत नाही, कारण लोकांतात एकांत, हा जो आप्पांचा अनंतराव आठवलेंचा खूप छान शब्द आहे. लोकांतात एकांत साधता आला पाहिजे. तुम्ही 1000 लोकात बसा, पण मनाने तुम्ही सदैव त्या परमब्रह्माला शरण जा. आणि मी हे ऐकतोय बरं का, मी इथं ह्याच्यात बसलोय बरं का, सभेत आहे, मी 1000 माणसांच्या एका सभेत आलोय, मी आज इथं देवळातल्या कीर्तनाला येऊन बसलोय. तेव्हा ते म्हणायचे की तुम्ही आतल्याशी संवाद साधा, तरच आपली प्रगती होते आणि मग तुमचं तुम्ही मार्गस्थ राहता. तेच भगवान उद्धवाला सांगतायत, अत्यंत सोप्या भाषेत करून करून सांगतायत. मी कोण आहे, केवढा मोठा आहे, कसा आहे, या गोष्टी जाणून किंवा न जाणून, परंतु माझे भजन अनन्य भावाने करतो, माझ्या मते तो परमभक्त होय. म्हणजे तुम्ही देवाला जाणता येतंय का न जाणता येतंय, तो कुठं आहे याचा काही विचारच करू नका. फक्त त्या सर्वस्व परमेश्वर आहे, त्याला शरण जावा आणि तुम्ही फक्त परमभक्त होऊन माझी भक्ती करा. आणि मग प्रिय उद्धव, माझी मूर्ती व माझ्या भक्तजनांचे दर्शन, स्पर्श, पूजा, सेवा, स्तुती, प्रणाम करावा आणि माझे सर्व गुणकर्मांचे कीर्तन करावे. उद्धवा, मत कथा श्रवणे श्रद्धा मदनुध्यान उद्धव सर्व लाभोपहरणम दासे नात्मनिवेदनम. माझी कथा ऐकण्यात श्रद्धा ठेव, निरंतर माझे ध्यान करत राहा. उद्धवा, जे मिळेल ते मला समर्पित कर आणि दास्य भावाने आत्मनिवेदन कर. भगवंताला अर्पण करून घास खा. कारण आता उद्धवाची यात्रा सुरू होतीये ना, लगेच हे भगवान निजधामाला गेले, म्हणजे निघणारच आता हा उपदेश संपल्यावर. त्याला एकट्याला हिंडायचंय. त्यावेळेस तू कसं वाग, मिळेल त्या प्रत्येक गोष्ट घेताना ते पहिल्यांदा मला समर्पण कर, म्हणजे तुझा देह वाढेल, तुझा ते पोचेल आणि मलाही पोचेल. आणि आत्मनिवेदन करत राहा, मी हे केलं, मी ते केलं, मी म्हणजे आज असं घडलं. इथं मी शब्द नाही वापरला तरी जे घडले ते तुझ्याकडनं घडले किंवा तुझ्या माध्यमातून घडले हे मला कळेल, हे देव सांगतायत. माझे दिव्य जन्म कर्म याची चर्चा कर. जन्माष्टमी, रामनवमी आदी पर्वांना आनंदोत्सव करावा, संगीत नृत्य करावे, समाजासह मंदिरात माझा उत्सव करावा.
वार्षिक सणानिमित्त माझी पायी यात्रा कराव्या, जुलूस काढावे, विविध उपकरणांची पूजा करावी, वैदिक व तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी, माझ्या व्रतांचे पालन करावे, ममारच्या स्थापने श्रद्धा, स्वतः संहत्य चोद्यम, उद्यानोपवनो क्रीड, पूर मंदिर कर्मणी. म्हणजे ह्यालाही किती महत्व आहे. फक्त देवदेव करायचं नाही. जे जन्माला आलोय, मनुष्य जन्माला आलोय, तिथं एक सबळ आणि सशक्त आयुष्य जगणं गरजेचं आहे. आणि मन त्यावेळी प्रफुल्लित राहतं की तुम्ही निसर्गाच्या जेवढ्या जवळ जाल आणि देहाला थोडीशी व्यायामाची वगैरे सवय लावाल. म्हणून देव काय सांगतायत, मंदिरात माझी मूर्ती स्थापण्यात श्रद्धा ठेवावी. जर हे काम एकटा करू शकला नाही तर इतरांना बरोबर घेऊन हा उद्योग करावा. पण त्याशिवाय पुष्पवाटिका, क्रीडांगणे, बगीचे, नगर म्हणजे उत्तम नगर रचना करण्या, मंदिर बनवावे आणि सेवकाप्रमाणे श्रद्धा मंदिरे यांची सेवा करावी. या सगळ्याकडं हे देवाचीच म्हणजे रूप असणाऱ्या लोकांच्या साठी मी या सुविधा निर्माण करतोय, त्या कार्यात मदत करतोय. म्हणून सेवा आपल्या प्रदान कराव्या आणि त्या श्रद्धेने कराव्या. झाडझूड करावी, लिंपावे, सडे टाकावे, तरतरेने म्हणजे मिळेल त्या कामात आपलं मन रमवावं. अभिमान करू नये, दंभ करू नये, आपल्या शुभकर्माचा दिंडोरा पिटू नये, मला समर्पित केलेल्या दिव्यात भागवू नये, कोण्या दुसऱ्या देवतेस अर्पलेले पुन्हा मला अर्पण करू नये. म्हणजे किती बारीक गोष्टी देव उद्धवाला सांगतायत की कुठल्याही याच्यात तू चुकू नकोस. आणि ह्या मी सांगतो या गोष्टी शांतपणे रवंत केल्याप्रमाणे नंतर एकटा असताना आठव आणि जे सांगितलंय तसं कर, असं देव सांगतायत. संसारी जी वस्तू आपणास सर्वात प्रिय, सर्वात छान वाटेल ती प्रथम मला समर्पित कर. असे करण्याने ती वस्तू अनंत फळ देणारी होते. म्हणजे कर्म कृष्णार्पण करण्याचं मर्म भगवान सांगतायत स्वच्छ. यद यदिष्टतमं लोके यच्चाती प्रियमात्मनः तत्तानि वेदयेन मह्यम तदानंताय कल्पते. अनंतासाठी तुला त्याची फलप्राप्ती होत असते. तू फळासहित ते सर्व कर्म मला अर्पण कर. भद्र, सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा, समस्त प्राणी ही माझ्या पूजेची स्थाने आहेत. सूर्योग्नी ब्रह्मणो गावो वैष्णवम खम मरुतंजलम भूरात्मा सर्व भूतानी भद्र पूजा पादानी. हे सगळे माझेच आहेत रूप, हे तू ध्यानात घे. उद्धवा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आदीद्वारे त्यातील मंत्राद्वारे सूर्यात माझी पूजा केली पाहिजे. हवनाद्वारे अग्निपूजा, तर आतिथ्यद्वारे श्रेष्ठ ब्राह्मण पूजा, तर हिरवे कोवळे गवताद्वारे गायीची पूजा करावी. ही सर्व मला आवडणारी स्थानं आहेत. ह्याच्यातही पुन्हा भगवंताने अग्नि उपासना हवन करून मला द्या हे सांगितलेलं आहे. सूर्ये तू विद्यया त्रय्या हविष्याग्नौ यजेत माम. माझ्या प्रित्यर्थ हवन करा, ते मला पोचेल हे देवानी सांगितलेलं आहे. आतिथ्येन तू विप्राण्ये गोष्वंग यवसादिना. म्हणजे गाईला कोवळं असं गवत खायला घाला आणि ब्राह्मणाची पूजा करा. पुन्हा इथं तो ब्राह्मण की जो सर्वज्ञानी आहे, ब्रह्म आपण बघितलंय की ज्याच्या ध्यानात मनात ब्रह्म आहे, असा ब्राह्मण. भाऊ बांधवांसमान सत्कारद्वारे वैष्णवात निरंतर ध्यान लागले राहून हृदयाकाशात मुख्य प्राण समजण्याने वायूत जल, पुष्प सामुग्रीद्वारा जलात माझी आराधना केली जाते. गुप्त मंत्राद्वारे न्यास करून मातीच्या वेदीमध्ये उपयुक्त भोगांद्वारे आत्म्यात आणि समदृष्टीद्वारे संपूर्ण प्राण्यात माझी आराधना केली पाहिजे. कारण मी सर्वात क्षेत्रज्ञ आत्मरूपात स्थित आहे. ह्या स्थानात, सर्व स्थानात शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणारी चतुर्भुज
शांत मूर्तीत श्री भगवान विराजमान आहेत असे ध्यान करत एकाग्र चित्ताने माझी पूजा करावी. इष्टापूर्तेन मामेव यो यजेत समाहिता लभते मार्य सद्भक्तिम मत्स्मृती साधू सेवया. जो अशा प्रकारे माणूस एकाग्र चित्ताने यज्ञ यागाती इष्ट तसेच विहीर आड बनवणे इत्यादी पुण्यकर्माद्वारे माझी पूजा करतो त्यास माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते. तसेच संत पुरुष सेवा करण्याने सत्पुरुषांची जो सेवा करतो त्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान पण प्राप्त होते. प्रिय उद्धवा, म्हणजे भगवान आता थोडक्यात पुन्हा शेवटी सार सांगत आलेत. प्रायेण भक्तियोगेन सत्संगेन विनोद्धवा नोपायो विद्यते संग प्रायणम हि सतात्महम. प्रिय उद्धव, माझा असा निश्चय आहे की सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांचा एकदम अनुष्ठान करत राहावे. वास्तविक या दोन्हीशिवाय या संसारातून पार होण्यासाठी अन्य काही उपाय नाही. हे सत्संग हवाच आणि त्याच्याबरोबर भक्ती स्वतःची काहीतरी साधना हवी ना. सत्संग खूप छान कीर्तन ऐकलं घरी आल्यावर जैसे ते असेल तर काय उपयोग आहे. म्हणून स्वतःची भक्ती वाढवण्यासाठी देव म्हणतात भक्ती पण पाहिजे आणि सत्संग पण हवा. हे दोन्ही वेगाने जर चालला असेल तर तो सहज हा संसार सागर पार करेल. तो सदा सर्वदा मी त्याच्याजवळ असतो असं करून संत पुरुष मला आपला आश्रय मानतात. या संसारातून पार होण्यासाठी अन्य काहीही उपाय नाही. हे दोन उपाय आहेत हे देव सांगतायत. आणि प्रिय उद्धव, आता मी तुला अत्यंत गोपनीय गोष्ट सांगतो. म्हणजे अजून पुढे जे सांगणार आहेत भगवान ते देव सांगतायत. अथ एतत् परमं गुह्यम शृण्वन्तो यदुनंदनः सुगोप्यमपि वक्ष्यामि त्वं मे भृत्य सखा. तू माझा जवळचा सखा आहेस, अतिशय प्रिय आहेस, सेवक आहेस, हितैषी आहेस, सुहृद आहेस, प्रेमी सखा आहेस. आणि म्हणून मी तुला उद्धवा अतिशय गोपनीय अशी जी काही गोष्ट आहे ती मी तुला सांगतोय. ती तू आता ऐक. रहस्यमय मी गोष्ट सांगतो. आणि देव सांगतायत की उद्धवा, जगतात जितक्या आसक्ती आहेत त्या सत्संगाने नष्ट होतात. हेच कारण आहे की सत्संग ज्याप्रमाणे मला वश करून घेते तसे साधन व योगात आहे, न सांख्य, न धर्मपालन, न स्वाध्यायात आहे. म्हणजे फक्त सत्संगाने सुद्धा ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात. त्याच्या म्हणजे ह्या सगळ्याची प्राप्ती म्हणजे माझी प्राप्ती कशाद्वारे नाहीये, योगाने नाहीये, सांख्याने नाहीये, धर्मपालनाने नाहीये, पण सत्संगाने मिळेल. इतकं तेवढं महत्व भगवान देत आहेत. न सांख्य, न धर्मपालना, न स्वाध्याय, पण तपस्या, त्याग, इष्टापूर्त व दक्षिणेने पण मी इतका प्रसन्न होत नाही. किती सांगू मला वश करण्यासाठी सत्संगासमान दुसरं काहीही समर्थ नाही. आपल्याला भगवंताला वश करायचं आहे म्हणजे भगवंत भक्ती वाढवायची आहे. भक्ती वाढवायला सत्तांचा संगम, सत्समागम हा फार उपयोगी पडतो. फार म्हणजे फार. नसतं आपल्या बाकी काही नाही, नुसते तुकारामांचे अभंग, नामदेवांचे अभंग तर अप्रतिम. तुकारामांचे थोडेसे आपल्याला फटकारणारे आहेत, पण नामदेवांचे तर रसाळ आहेत, भक्ती रसात नाहिलेले आहेत. एक अभंगावर नुसतं आपण वाचत गेलो 2-2दा 3-3दा जसा अर्थ समजेल तसा. इतका गुह्य अर्थ आपोआप देव आपल्याला समजून सांगतो आणि अवाक होतो आपण. म्हणजे सत्संगाला प्रत्येक वेळी कीर्तन प्रवचनांना जायला पाहिजे नाही. आपल्या सुदैवाने महाराष्ट्रात आपण अशा ठिकाणी आहे की खूप 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 अलौकिक सागर आहे इथं भक्तीचा. जे सर्व संत पंढरपूर, तर आम्ही पंढरपुरातले आहोत, कोरडे पाषाण तसं असू दे, पण तरी सुद्धा सुदैवाने आपल्याला सर्व चारही बाजूला हे सर्व पारायण सतत चालू असतं. चातुर्मासात आता पक्ष 15 अमळनेरकर मठामध्ये तुकाराम गाथ्याचं पारायण होतं. वर्षानुवर्ष होतं, दरवर्षी 15 दिवस, आणि व्यवस्थित म्हणजे नादावर वगैरे होतं. गाथ्याचं पारायण, नामदेवांच्या गाथ्याचं पारायण होतच असतं, जे निक्तेसर करतात दरवर्षी. ते हे प्रत्येक गोष्टी फक्त आपली तिथं जाऊन उपस्थिती लावणं गरजेचं आहे. किंवा घरात जरी आपण ते वाचत राहिलो तरी हा सत्संग मोठा आहे.
अर्थाचे अभंग आहेत आता सगळीकडे सार्थ गाथा मिळतात आणि एक एक अभंगाचा अर्थ बघून आपण अवाक होतो, इतके सुरेख अर्थ आहेत. ते देव सांगतात की माझी भक्ती वाढवणं गरजेचं आहे. आणि तसा मी भक्त जो असतो, जो मतप्रिय आहे, त्याच्यासारखं सुख नाही. माझ्यात एकरूपत्व जो पावतो ते बाकी कशानेही साध्य होत नाही, हे देव स्वच्छ सांगतायत. निष्पाप उद्धवजी, कारण असा उद्धव एक असाच भक्त आहे म्हणून देव अप्रत्यक्ष अपरोक्षपणे त्याची स्तुती करताय. ही एक युगाची नाही तर सर्व युगांची ही एकसारखीच गोष्ट आहे. सत्संगाद्वारेच दैत्य, राक्षस, पशु, पक्षी, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, शारण, गुह्यक, विद्याचरण, विद्याधर माझी प्राप्ती या सगळ्यांना झाली आहे. माणसात वैश्य, शूद्र, स्त्री, अंत्यज आदी रजोगुणी तमोगुणी प्रकृतीच्या पुष्कळ जीवांनी माझे परमपद प्राप्त केले. वृत्रासूर, प्रल्हाद, वृणपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, गजेंद्र, जटायू, ह्या सर्व कुब्जा, व्रजगोपी, यज्ञपत्र्या, दुसरे लोक पण सत्संगाच्या प्रभावानेच माझी प्राप्ती करत असतात. त्या लोकांनी वेदाध्ययन केले नाहीये, की विधीपूर्वक महापुरुष उपासना केली नाही, अशा प्रकारे म्हणजे कुठलं व्रत तपस्या न करता फक्त सत्संगाने त्यांनी मला प्राप्त केलेलं आहे. गोप आणि गायी, यमलार्जुन आदी वृक्ष, व्रजातील हरिणादी पशु, कालियादी नाग, हे तर साधन साध्य संबंधात सर्वथा मूढबुद्धी होते रे. इतकेच नव्हे तर असे आणखी पण कितीतरी होऊन गेलेत. किती म्हणून तुला सांगू, ज्यांनी केवळ प्रेमपूर्व भावाने माझी प्राप्ती केली आहे व विनासायास मला मिळून कृतकृत्य झाले. उद्धवा, मोठमोठे प्रयत्नशील साधक योग, सांख्यदान, व्रत, तपस्या, यज्ञ, श्रुती व्याख्या, स्वाध्याय, संन्यास आदी प्राप्ती साधनांद्वारे मला प्राप्त करू शकत नाहीत, परंतु सत्संगाने सुलभतेने प्राप्त करतात. उद्धवा, जेव्हा अक्रूर बलराम दादांसह मला घेऊन व्रजातून मथुरेत आले, तेव्हा गोपींचे हृदय गाढ प्रेमाने माझ्यावरील अपार प्रेमात गुंतले होते. माझ्या वियोगाच्या तीव्र व्याधीने त्या व्याकुळ झाल्या होत्या. माझ्याशिवाय अन्य काही त्यांना म्हणजे सुखावं वाटत नव्हते. तू जाणतोस की मी त्यांचा एकमात्र प्रियतम आहे. जेव्हा मी वृंदावनात होतो, माझ्या बरोबर कित्येक रात्री त्यांनी अर्ध्या क्षणासारख्या रासक्रियेच्या वेळी घालवल्या, परंतु उद्धवा, त्याच रात्री आता त्यांना माझ्याशिवाय कल्पना समान वाटतात. माझ्याशिवाय कल्पांता समान वाटतात. किती भगवंत उद्धवाला किती भरभरून देत आहेत आणि सांगतायत की अरे कशाने काय प्राप्त होतो, फक्त माझ्याबद्दलचं ज्ञान, माझी भक्ती प्राप्त कर. आणि उद्धव तो भक्त ऑलरेडी झालेलाच आहे. गोपींनी ज्ञान दिल्यावरच तो तत्वज्ञानाचा भक्त झालेला आहे, पण अजून कुठंतरी त्याचं राहिलं असेल म्हणून देव एवढ्या विस्ताराने त्याला सांगतायत. तू जाणतोस की मी त्यांचा एकमात्र प्रियतम आहे. जेव्हा मी वृंदावनात होतो तेव्हा त्यांच्या बरोबरच असत खेळत असे. मोठमोठे ऋषी मुनी सुद्धा समाधीत स्थित होऊन किंवा मोठमोठ्या नद्या समुद्रात मिसळून स्वतःचे नावरूप विसरतात, तशा गोपी त्यांचं नाव विसरल्या होत्या, आजही विसरलेल्या आहेत. गोपी परमप्रेमामुळे माझ्यात इतक्या तन्मय होऊन जा की लोक, परलोक, शरीर, घर, दार, पती, पुत्र कशाचंही त्यांना भान नसे. उद्धवा, त्या गोपींमध्ये पुष्कळ अशा होत्या की ज्या माझ्या वास्तविक स्वरूपात जाणत नव्हत्या. त्या मला भगवान न मानता फक्त आपला प्रियतम समजत, जार भावाने मला भेटण्याची इच्छा करत, पण तरी सुद्धा त्या शेकडो हजारो साधनाहीन अबलांनी केवळ संग प्रभावाने मला म्हणजे परमात्म्याला प्राप्त केले. म्हणून उद्धवा, तस्मात उद्धवोत्सृज्य चोदनाम प्रतिचोदनाम प्रवृत्तींच निवृत्तींच श्रोतव्यम श्रुतमेवच. तो श्रुती, स्मृती, विधी, निषेध, प्रवृत्ती, निवृत्ती
ऐकण्यासारखे तसेच ऐकलेल्या विषयांचा परित्याग करून सर्वत्र माझी भावना करत समस्त प्राण्यांचे आत्मस्वरूप मला एकाकी शरण संपूर्णपणे ग्रहण कर. मला शरण आल्याने तू निर्भय होशील. उद्धवजी म्हणतायत की देवा, सनकादी योगेश्वरांचे पण प्रभू परमेश्वर असणारे आहे प्रभू. हा तर मी आपला उपदेश ऐकत आहे आणि ऐकत राहावा वाटतं, पण ह्याने माझ्या मनाचा संदेह मिटत नाहीये. मला स्वधर्माचे पालन केले पाहिजे. सर्व काही सोडून आपणास शरण ग्रहण करावे. माझे मन द्विधा अडकले. कृपा करून मला आता पुन्हा नीट सांगा, मी काय करू. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, ज्या परमात्म्याचे परोक्ष रूपाने वर्णन केले जाते ते साक्षात अपरोक्ष प्रत्यक्षच आहे ना. म्हणजे आपण अपरोक्षपणे मीच तुझ्या समोर आहे ना. म्हणजे परम सद्गुरु श्री गजानन महाराज हे भगवंताचाच अवतार होते. खरं तर आता त्यांचा पूर्णावतारच होता तो, पण तरी सुद्धा आज आपण त्या ठामपणे म्हणत नाहीये. कारण का म्हणत नाही मला माहिती नाही. म्हणायला तर पाहिजेच, कारण यज्ञ वै विष्णू, यज्ञात माझं रूप पहा हे त्यांनी सांगितलं. कुठेतरी माझ्या प्रतिमांची मूर्ती करा, माझी मूर्ती करा आणि मी किती गोरा आहे असलं काही 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 नाही, काहीच नाही. कधी शब्दच काढला नाही. ते असतानाच इतके पवित्र वाटायचं त्यांच्याकडे पाहताना. आणि मग त्यांचं प्रत्येक शब्द ते परोक्षपणाने बोलायचे. आणि मग ते अनेकांना त्यांच्या समोर एक बसले होते बाई का माणूस, आणि ध्यानाला बसलो. आणि साक्षात समोर, आता आपण जातो विठोबाच्या देवळात जातो, अरे कित्येक दिवसांनी तू विठोबाला आलायस, तू वर्षभराची तुझी तपस्या आहे विठोबाला जायचं जायचं जायचं, आणि आल्यावर नमस्कार करतो आणि डोळे मिटून टाकतो. मग त्याचं रूप काय दिसणार. तसं देव श्री म्हणाले की आमच्या समोर येऊन डोळे मिटून ध्यान करण्याला काय अर्थ आहे. तुम्ही समोर आलाय तर उघड्या डोळ्यांनी पहा ना आमच्याकडे. आणि मग त्यावेळेस एकांच्या संदर्भात त्यांनी हा अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता, मला मनुष्य समजतात, त्याला आम्ही काय करावं. आणि कारण त्यांचा म्हणजे अतिविशाल रूप किंवा अतिश्रेष्ठ रूप अनेकांनी अनुभवलेलं आहे, अनेकांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणून हा भगवंताला हा सगळं माहिती आहे. उद्धवाला हा साक्षात ईश्वर आहे हे पण माहिती आहे, पण तरी सुद्धा मन अजून लागत नाहीये. मग देव म्हणतात तरी मला लोक साधेच समजतात, माणूसच समजतात. आता पुन्हा देवाला हे सांगणं भाग आलंय. इतक्या उत्तर काळात देवाच्या म्हणजे देह ठेवायच्या काळावधीत सुद्धा पण देव सांगतायत की अरे मी तोच तो आहे की जो सर्वज्ञ आहे, मी तोच तो आहे की जो परमात्मा आहे. हे देव कृष्ण सुद्धा सांगतायत. त्यांना प्रत्येक अवतारात हे करावं लागतं. फक्त रामावतारात त्यांना बोलायची गरज पडली नाही, कारण राम एक मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाशी कुठल्या म्हणजे अंतर ठेवून लोक वागत, त्यांची आब राखून वागत. ते खूप अद्भुत रामचरित्र आहे. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत साक्षात अपरोक्ष जे आहे, साक्षात अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष तुझ्या समोर आहे ते तू बघ, असं सांगतायत देव. आणि आता तेच प्रथम अनाहत नाद स्वरूप परावाणी नामक प्राण्याच्या मूलाधार चक्रात प्रवेश करते. म्हणजे जे काही माझं रूप आहे ते पहिल्यांदा अनाधार, त्यानंतर परावाणी नामक प्राण्याच्या मूलाधार चक्र, त्यानंतर मणिपूर चक्र नाभिस्थानात येऊन पश्यंती वाणीचे सूक्ष्मरूप धारण करते. त्यानंतर कंठदेशात स्थित विशुद्ध नामक चक्रात येते. तेथे मध्यमा वाणी नामाने व्यक्त होते. मग क्रमशः मुखात येऊन रस्व दीर्घादी मात्रा, उदात्त अनुदात्त आदी स्वर ह्याच्या वर्णरूप स्थूल वैखरी वाणीचे रूप ग्रहण करते. अग्नी आकाशात उष्मा विद्युत रूपात अव्यक्त रूप स्थित आहे. जेव्हा बलपूर्वक काष्ठ मंथन केलं जातं तेव्हा वायूच्या मदतीने प्रथम अत्यंत सूक्ष्म ठिणगी रूपात ते प्रकटते. मग आहुती दिल्यावर प्रचंड रूप धारण करते. तसे मी पण शब्द ब्रह्म रूपात क्रमशः परा पश्यंती मध्यमा वैखरी या रूपात असतो, प्रकटतो. अशा प्रकारे बोलणे, हाताने काम करणे, पायाने चालणे, मूत्रेंद्रिय व गुदद्वाराने मलमूत्र त्यागणे, नाकाने वास घेणे, चाखणे, पाहणे, शिवणे, ऐकणे, मनाने संकल्प करणे, बुद्धीने समजणे, अहंकाराने अभिमान करणे, या महत्त्वाच्या रूपाने सर्वांचे तानमान बनणे,
तसेच सत्व रजतमाचे सारे विकार किती सांगू, समस्त करता करण कर्म माझीच अभिव्यक्ती आहे. देव सांगतायत ते उद्धवाला, अरे मी किती सांगू, सत्व रजतमाचे सारे विकार हे माझंच रूप आहे. करता कर्म करण ही माझी अभिव्यक्तीच आहे. हा सर्वांना जीवित करणारा परमेश्वर त्रिगुणमयी ब्रह्मांड कमलाचे कारण आहे. हा आदिपुरुष प्रथम एक आणि अव्यक्त होता. जसे कसलेल्या शेतामध्ये पेरलेलं बी असतं, त्याला शाखा, फूल, पत्रे अशी अनेक रूप धारण करतं ते बी. तसेच कालगतीने मायेचा आश्रय घेऊन शक्ती विभाजनाद्वारे परमेश्वर अनेकात हा प्रतीत होतोय. ज्याप्रमाणे धागे गुंफण्याने वस्त्र होते, परंतु सूत वस्त्राशिवाय असतं, तसेच सारे विश्व परमात्म्याने ओतप्रोत भरले. जसे सुताशिवाय वस्त्राचे अस्तित्व नाही, परंतु सूत वस्त्राशिवाय असते, तसे या जगताच्या नसण्याने परमात्मा असतो, परंतु हे जगत परमात्मा स्वरूप आहे. परमात्म्याशिवाय ह्यास काहीच अस्तित्व नाही. हा संसार वृक्ष अनादी आणि प्रवाह रूपाने नित्य आहे, याचे स्वरूप आहे. कर्म परंपरा तसेच वृक्षाचे फल, फूल, मोक्ष आणि भोग हे सर्व काही त्याचंच भाग आहे. हे सर्व संसार वृक्षाचे दोन बीज आहेत, एक पाप आणि एक पुण्य. असंख्य वासना हे त्याचं मूळ आहे. 3 गुण हे खोड आहेत, त्रिगुण. 5 पंचमहाभूत जे आहेत ती त्याचे प्रधान फांदे आहेत. शब्दादी 5 विषय रस आहेत. 11 इंद्रिय त्याच्या फांद्या आहेत लहान मोठ्या. जीव, ईश्वर, पक्षी ह्यात घरटे बांधून राहतात. आपण मुंडक उपनिषदात बघतो की ते 2 पक्षीवर आहेत स्वादुपर्ण, त्याच्यात आपल्याला येतं तेच भगवान इथं सांगतायत. यात घरटे बांधून राहतात. यात कफ, वात, पित्त, ते द्विसुपर्णा, स्त्रीवल्कलो हे तो 2 बसलेले असतात ते पक्षी. फार छान प्रसिद्ध गोष्ट आहे. वरचा पक्षी शांतपणे बघत असतो, खालचा इतका चिवचिवाट करतो, अनेक पानांना टोची मारतो, फळांना टोची मारतो, आणि कडू फळ लागले की तो म्हणजे चिवचिव चिवचिव करतो, चांगलं गोड फळ लागलं की आनंदाने नाचायला लागतो. आणि मग त्याला कळत नाही की हा एवढा वरचा शांत कसा आहे. मग त्याचं आत्मज्ञानी पुरुषाची तुलना सामान्य माणसाची कशी हे दाखवले. तेच इथं भगवान सांगतायत की वात, कफ, पित्त रूपी साली आहेत आणि 2 तऱ्हेची फळं खातात. सुख दुःख हा विशाल वृक्ष हा सूर्यमंडला पर्यंत पसरलेला आहे. पण जो स्थिर बुद्धी झाली आहे ज्याची, तो ह्या अशा द्वैतात पडत नाही. जे समोर आलं तर किंचित देहमात्राला किती लागतं तेवढं आवश्यक तेवढं ग्रहण करतो आणि आपल्या आत्मरूपात स्थित राहतो. हे 2 पक्ष्यांच्या रूपाने भगवान त्या उपनिषदामध्ये सांगितले. ते आता लक्षात आलं. हे पक्षाचं उदाहरण दिलेलं तेच आहे दिलेलं. हे जे गृहस्थ शब्द रूप रस यात गुंतलेत ते कामनेने व्याप्त असल्यामुळे गिधाडा समान होईल. ते या वृक्षाचे दुःखरूप फळ असतात, भोगतातच, कारण ते अनेक प्रकारच्या कर्मबंधनात फसून राहतात. जे अरण्यवासी परमहंस विषयांपासून विरक्त आहेत ते या वृक्षावर राजहंसाप्रमाणे आहेत. म्हणजे वरचा पक्षी जो आहे तो याचे सुखरूप फळ भोगतात. प्रिय उद्धव, वास्तविक मी एकच आहे. हे माझे जे अनेक प्रकारचे रूप आहे ती तर केवळ माया. आणि जो ही गोष्ट गुरुद्वारे समजून घेतो, उमजून घेतो, त्याप्रमाणे आचरण करतो, तोच वास्तविक समस्त वेदांचं रहस्य जाणतो. तरी सुद्धा उद्धवा, तू अशा प्रकारे गुरु उपासनेद्वारे अनन्य भक्तीद्वारा आपल्या ज्ञानाची कुऱ्हाड तीक्ष्ण कर. आता स्वतः भगवान गुरु झालेत म्हणजे अर्जुनाचं किती भाग्य आहे. देव सगळं त्याला इतकं सूक्ष्म त्याच्या आत खोदून घालतायत. म्हणजे एखादी विहीर खणावी तसं देव खणतात, त्याच्यात सूक्ष्म दोष असतील ते काढून काढून त्याच्यात ज्ञान ठोस भरतायत. आणि मग सांगतायत की तू एखाद्या ज्ञानाच्या कुऱ्हाडीने तीक्ष्ण तलवारीची धार कर त्या कुऱ्हाडीची, आणि त्याद्वारे धैर्य आणि सावधानतेने जीव भाव म्हणजे ममत्व, माया हे सगळं काटून टाक, छाटून टाक, आणि मग परमात्म स्वरूप होऊन त्या वृत्तीरूप अस्त्रास पण सोडून दे. म्हणजे मी परमात्म स्वरूप आहे ही वृत्ती तरी कशाला पाहिजे.
मी आहे तो असं तरी कशाला म्हणायचं, आहे ते होईल ते होईल, मी एकत्व पाव असं देव सांगतायत सरते शेवटी. आणि मग आपला अखंड स्वरूपात स्थित राहा आणि मग तिथं तू मला पुनश्च भेटतील असं अप्रत्यक्ष अपरोक्ष वाणीने सांगतायत. तो म्हणालेला असतो ना की मला सोबत न्या, त्याचं उत्तर देव इथं देत आहेत की तुला एवढं सगळं करायला पाहिजे, तुला द्वैत छाटायला पाहिजे, तू ज्ञानाचं ध्येय वाढवायला पाहिजे, तुला एकांत सेवन करायला पाहिजे, तुला भक्ती सेवन करायला पाहिजे, तुला भक्त बनायला पाहिजे, तुला सत्संग करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या उपायांनी तुला सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायला पाहिजेत. आणि हे सगळं केल्यावर तू मतप्रिय होशील आणि मद्रूप होशील. आणि आपण एकत्व पावलंय, मी म्हणजे मी नाही तर तू आणि मी एक आहोत, पण शेवटी ही पण वृत्ती त्याग असं देव सांगतायत. मग आपलं अभेद्य जे अभेदत्व आहे ते आपण साध्य होईल, त्याच्यात तू स्थिर होशील. अतिशय मौल्यवान म्हणजे हे रसाळपणे देव त्याला सांगतायत. ज्ञान, मुख्य ज्ञान देव सांगतायत. पुढे त्यांनी हंस रूपाने सनकादींना केलेल्या उपदेशाचं वर्णन केलेलं आहे, ते आपण उद्या बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता ह्या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की